आज मी कैऱ्या आणलेल्या आहेत. पाण्यामध्ये रात्रभर भिजू घातल्या. पाण्यामध्ये भिजू घातल्याने घट्ट होतात आणि छान अशा धुतल्या जातात. आता मी कैऱ्या धुवून पुसून घेणार आहे आणि फोडून घेणार आहे. हा 1 किलो मिल गया. अशा लोणच्या आता वाळू घातल्या, थोड्याशा सुकल्या फॅन खाली. आता आपण त्या पुसून घेणार आहोत. मोहरीची डाळ, लाल मिरची, काश्मीरी पावडर, मेथ्या, मिरे आणि लवंग, कलोंची, हळद, मीठ, बडीशेप. 5 किलोच्या कैरीला हा मसाला आहे. आता आपण याला सगळ्याला थोडं थोडं भाजून घेणार आहे. मेथीला, लवंग, मिरे आणि बडीशेपला आणि थोडेसे मोहरीच्या डाळीला सुद्धा भाजून घेणार आहे. आणि मिक्सरमधून मेथी आणि बडीशेप थोडीशी आबडधोबड काढणार आहोत आणि मग मसाला तयार करणार आहोत. 5 किलोच्या याला आपण घालणार आहोत. असं आपला हा लोणचं तयार होणार आहे. मी यूट्यूबला टाकणार आहे, ते तुम्ही बघा. गॅस चालू करत आहोत. गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि आता आपण मसाले भाजून घेणार आहोत. आणि कमी भाजायचे, मग आंबळ जास्त नाही भाजायचे. जास्त जर भाजले ना तर त्या मसाल्याची चव जाते. त्याच्यामुळं थोडंसं गरम आपलं गरम होईपर्यंतच भाजायचं, जास्त भाजायचं नाही. असं भाजून घ्यायचं. मेथी भाजून घ्यायची, बडीशेप भाजून घ्यायची, मिरे आणि लवंग पण भाजून घ्यायची, थोडीशी कळोंची पण भाजून घ्यायची आणि मोहरी पण भाजून घ्यायची. आणि मग ते गरम झाल्यावर थंड होऊन द्यायचं आणि थोडंसं मिक्सरमधून आबडधोबड काढायचं. आणि लवंग आणि मिरे भाजून घेतले, बडीशेप भाजून घेतली, मेथी भाजून घेतली आणि मोहरी पण भाजून घेतली आहे. मोहरीची डाळ, आता मी तो मसाला भाजून ठेवला, तो थंड होतो. तोपर्यंत आपण ह्या 5 किलोच्या कैरीला काय करणार आहोत, 1 चमचा हळद टाकून 2 चमचे हळद टाकून त्याला कालवून घेणार आहोत. आणि असं 1-1.5 तास ठेवणार आहोत आता आपण. आणि मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून काढणार आणि तेलामध्ये छान असा मसाला टाकून परतून घेणार आणि मग ह्या कैरीमध्ये आपण टाकणार आहोत. ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आता मी तो मसाला भाजून ठेवला, तो थंड होतो. तोपर्यंत आपण ह्या 5 किलोच्या कैरीला काय करणार आहोत, 1 चमचा हळद टाकून 2 चमचे हळद टाकून त्याला कालवून घेणार आहोत. आणि असं 1-1.5 तास ठेवणार आहोत आता आपण. आणि मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून काढणार आणि तेलामध्ये छान असा मसाला टाकून परतून घेणार आणि मग ह्या कैरीमध्ये आपण टाकणार आहोत. ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा, आता मोहरी भाजली. आता आपण थोडेसे धने पण घेतले आहे, ते पण भाजणार आहोत. आणि आपण आता थंड झालं की मिक्सरमधून काढणार आहोत. ह्या मसाल्यामध्ये थोडासा हिंग पण टाकला, मी ते व्हिडिओमध्ये दाखवला नाही. आणि याच्यात हिंग टाकलेला आहे आणि लाल काश्मीरी पावडर आणि थोडीशी मोहरी अशी मिक्स करून हा मसाला तयार केला. ही वेगळी मोहरीची डाळ आणि ही काश्मीरी पावडर आणि ही बडीशेप आता मिक्सरमधून काढली. आणि हा मेथी पण भाजून थोडीशी मिक्सरमधून काढली. आणि हा लवंग, मिरे आणि कळोंची मी तशीच टाकणार आहे. आणि हळद आणि मीठ
आणि आता हे धने हे थोडे कमी गॅसवर भाजणार आहे आणि याला थोडंसं एक मिक्सर नुसतं घुमवणार आणि काढणार. हे धने पण टाकणार आहे. हे बघा मी आता एक पावशेर तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि ते आता आपण छान असं उकळी येऊन देणार आहे तेलाला आणि उकळी आल्यावर थंड होऊन देणार आणि मग हा मसाला त्याच्यात टाकणार आणि थंड झाल्यावर आपण आपल्या लोणच्या कैरी कापून ठेवले त्याच्यामध्ये कालवायचं आहे. हे बघा असं आता याला उकळी येऊन देणार मी आणि ह्या तेलाला उकळी आल्यावर काय करणार आहे आपण फक्त हा मसाला काश्मीरी पावडर आणि त्याच्यात हिंगण ते आहे ना ते आणि हे लाल मिरची पावडर आणि हळद एवढंच टाकणार आहोत आणि ते छान होऊन देणार आहोत आणि हे कच्चं म्हणजे असं भाजलेलंच त्याच्यात टाकून कैरीमध्ये टाकून मग त्याला हलवून घेणार आहे आणि हे मसाला त्याच्यात तेलाचा मसाला केलेला ते त्याच्यावरून टाकणार आहोत. समजलं ना? तर हे आपलं लोणचं वर्षभर टिकतं. हे बघा आता उकळी येऊन थंड झालेलं आहे तेल थोडंसं थंड झालं. आता आपण याच्यात हळद टाकणार आहोत. हे बघा अशी हळद टाकली. आता काश्मीरी पावडर टाकलं आणि हे दुसरा मी मसाला केलेला आहे हिंग ते टाकून ते पण टाकलेलं आहे. आता याला आपण असं छान हलवून घेणार आहोत. हे 3च मसाले टाकले मी. बघितलं का असं टाकलं. आता हे छान असं होऊन देणार आहोत आणि आता हे थंड झाल्यावर थोडंसं थंड झालं का मग आपण ते मसाल्यामध्ये टाकणार आहे. आता हे सगळं टाकणार आहे मी. हे बघा पूर्ण मस्त ते अगोदर टाकलं आणि हे नंतर टाकणार आहे. आता हे बघितलं मस्त टाकलेलं आहे. हे बघा आपला लोणचाचा मसाला आता थंड झालेला आहे आणि आता ह्या कैऱ्या ह्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कालवून घेणार आहे आणि ह्या माझ्या 2 लोणच्याच्या भरण्या याच्यामध्ये मी भरून ठेवणार आहे. हे बघा असं आपलं लोणचं. आता मी कैऱ्या टाकत आहे. श्री गणेशाय नमः. हे बघा आता आपलं लोणचं असं तयार होणार आहे. हे बघा आता आपलं लोणचं. बघितलं किती छान कलर आला आणि याला असं एक जीव मिक्स करून घेणार आहे मी आणि हे असं छान असं मी मिक्स केलं आणि आता हा मी रात्रभर असे ठेवणार आहे आणि उद्या माझ्या ह्या भरणीमध्ये ठेवणार आहे. छानपैकी धुवून घेतल्या मी त्या भरण्या सुकवल्या उन्हामध्ये आणि आता उद्या सकाळी हा भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. बघा माझं लोणचं कसं छान कलर आला आणि असं छान दिसतंय. बघितलं माझं लोणचं आणि वर्षभर टिकतं हे लोणचं. कलर दिलं. आता हे भरणीमध्ये भरून ठेवला त्याच्यात हात नाही घालायचा. नुसतं असं भरणी घ्यायची आणि असं छान हलवायचं मस्तपैकी. 2 दिवसाला 3 दिवसाला एकदा हलवलं ना तर ते छान लोणचं राहतं आणि मस्त लोणचं असं चवदार चविष्ट झालेलं आहे आपलं. बघून घ्या किती छान कलर आला. बघितला.